तुमच्याही पांढऱ्या उशा खूप काळपट झाल्यात का? वास सुद्धा येत आहे आणि धुवायचं म्हटलं तर मग ह्या सुकणार कशा? याची धुवायची योग्य पद्धत कोणती? हाताने धुवायच्या की वॉशिंग मशीनमध्ये धुवायच्या? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपल्या घरामध्ये उशा तर वापरल्या जातात, पण ह्या उशासुद्धा व्यवस्थितरित्या स्वच्छ असणं तेवढ्याच गरजेचे आहेत. आता ह्या धुवायचा म्हटलं तर याच्यामध्ये असतो कापूस. आता धुवायचं म्हटलं तर मग ह्या सुकायला सुद्धा खूप वेळ घेतात. मग आता ह्या धुवावं कसं? आता असं काहीच नाही की ह्या घाण होत नाही म्हणून. घाण होतात. आपण डोक्याला तेल लावतो, कधी कधी ते तेलाचे डाग सुद्धा उशीवरती होत असतात. जसं की तुम्हाला हाल आता उशीचे बघवतच आहेत की कशा पद्धतीने उशी झाली आहे. अगदी मळकट झालेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र अशा ह्या उशा मळकट झाल्यात, यामधनं वास सुद्धा येत आहे. मग चला 2 पद्धती तुमच्यासोबत शेअर करते. पद्धत पहिली, ही पद्धत म्हणजे ज्यांना कोणाला हाताने स्वच्छ करायचे आहे त्यांच्यासाठी आहे, आणि वॉशिंग मशीनसाठी कसं करायचं त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडीशी पद्धत हीच फॉलो करावी लागणार आहे. वॉशिंग मशीनसाठी टाकायचं असेल आणि हातात धुवायचं असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला धुवायचं असलं की रात्री अशा पद्धतीने कोमट ते गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं एक मोठा चमचा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा का टाकतोय? कारण उशीमधनं काही वास वगैरे येत असेल, कुंबट वास येत असेल, किंवा आपण तेल लावतो त्याचे डाग होतात, मग त्याचा सुद्धा वास येतो. तो वास घालवण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरला आहे. त्यानंतर आपल्याला इकडे टाकायचे 2 मोठे चमचे निरमा. जो निरमा तुम्ही वापरत असणार तो टाकायचा आहे. थोडासा तुम्ही इकडे शॅम्पू सुद्धा वापरू शकता, पण निरमा सफिशियंट आहे. आता तुम्हाला किती उशा ज्या आहेत त्या धुवायच्या आहेत त्या हिशोबाने सुद्धा निरम्याचं प्रमाण इकडे असणार आहे. मी 2 उशा इकडे धुत आहे. रात्री तुम्हाला ही सगळी प्रोसेस करून ठेवायची आहे आणि रात्रभर ह्या उशा ज्या आहेत खूप घाण झाल्या असेल तर अशाच भिजत ठेवायच्या आहेत. जर रात्रभर किंवा जास्त घाण नसेल झाल्या, रात्रभर ठेवायचं नसेल तर मग कमीत कमी तुम्हाला अर्धा ते 1 तास हे ठेवायचं आहे. आता बघा, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये हे बिलकुलच साफ करायचं नाही त्यांच्यासाठी तर त्यांनी सरळ ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या साहाय्याने घासायचं. तुम्ही बघणार रात्रभर हे भिजत घातल्यामुळे यामधला दुर्गंधी गेलं असेल आणि ऑलरेडी याचा जो काळवटपणा आहे तो ऑलरेडी निघून गेलेला असेल. तुम्हाला जास्त घासायचं सुद्धा काम पडणार नाही. दुसरी गोष्ट, आता आपण हे हाताने जेव्हा करायला गेलो तेव्हा हे सगळं काही व्यवस्थित होतं, पण सुकायला फार वेळ घेतं. मग अशा वेळेस हे पिळायचं कसं ते सुद्धा सांगते. अशा पद्धतीने धुतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने तुम्हाला स्वच्छ ही उशी जी आहे पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि अशी उभीच ठेवायची आहे, पिळायची नाही, पूर्ण पाणी निथळू द्यायचं. आता जर तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये लावायचं तर रात्रभर तुम्हाला ते त्यामध्येच भिजत ठेवायचं आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पाणी थोडंसं पिळून आणि मग तुम्हाला वॉशिंग मशीनला लोड लावायचा. म्हणजे काय होईल की ती ऑलरेडी त्याचा मळकटपणा असेल तो पूर्ण निघून गेलेला असेल, ती व्यवस्थितरित्या भिजली गेलेली असेल आणि वॉशिंग मशीनमध्ये लावल्या कारणामुळे तुमची तर जी काही उशी आहे ती तर निघणार आहे. पण याचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की याचा जे काही कापूस असतो तो कापूस एका जागी जो आहे तो एकत्रित होतो. मग ते तसं नको व्हायला म्हणून सुद्धा मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. आता याचा लोड सहसा मी क्विक 30 वरतीच लावते आणि अशा पद्धतीने जेव्हाही मला हे करायचं असेल तर मी हाताने धुते आणि नंतर वॉशिंग मशीनमध्ये लावते, कारण वॉशिंग मशीनमधून ती बऱ्यापैकी सुकून सुद्धा निघते. ते बरोबर आहे की एका ठिकाणी कापूस जमा होतो. मग हा एका ठिकाणी कापूस जमा झालेला कसा बरं व्यवस्थित करायचा तेही सांगते. जेव्हाही तुम्ही वॉशिंग मशीनला लावाल, वॉशिंग मशीनमधून जेव्हाही हे लोड काढणार आहात तेव्हा ती उशी ज्या कंडिशनमध्ये आहे आपल्याला तसंच ठेवायचं आहे. अगदी काहीच करत बसायचं नाही की त्याचा कापूस हा एकत्रित झाला, असं नाही. कडकडीत उन्हामध्ये तुम्हाला अगदी 1 दिवस तरी ही उशी पूर्ण सुकवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते कापूस जो आहे तो एकत्रित साठला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाहीये. आता ही 60 ते 70% सुकलेली आहे, पण तरी सुद्धा ही व्यवस्थित अजून झाली नाही. हिला अजून उन्हाची गरज आहे, त्यामुळे पुन्हा मी 1 दिवस ठेवणार. पण आता हे बघा तुम्ही, अशा पद्धतीने ही जेव्हा सुकते तर ही व्यवस्थित होऊन जाते. पण झालीच नाही तर अशा पद्धतीने काडी घ्यायची आणि त्याने व्यवस्थित मारून व्यवस्थित होऊन जातं. काहीच टेन्शन घ्यायचं नाही आणि जेव्हा आपण रेग्युलर ही वापरणार आहोत तेव्हा ती व्यवस्थितरित्या होऊन सुद्धा जाते. सो तुम्ही एकतर हाताने धुवा किंवा वॉशिंग मशीनचा वापर करा. अशा पद्धतीने तुमच्या घरातील उशा तुम्ही अशा पद्धतीने नक्की साफ करा. आणि फार जास्त घाण झाल्या नसतील तर सरळ एक काम करायचं, हो, डायरेक्टली उन्हामध्ये 1 दिवस ठेवून द्यायचं. त्यामधला जो काही वास वगैरे येतोय तो पूर्ण निघून जातो आणि तुम्हाला नेहमी सुद्धा धुवायची गरज नाही. नेहमी उशा धुवायला पण नाही पाहिजे, पण डीप क्लीन सुद्धा केल्याच गेला पाहिजे.
तो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील उशी साफ करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ नसेल आवडला तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.